जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या देशाने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच UAE. या देशाने आता ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात हा ओपेकमध्ये कधी सामील झाला होता? तर 1967 मध्ये UAE ओपेकमध्ये सामील झाला होता व तो संघटनेतील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक आहे. व आता जवळपास 60 वर्षानंतर UAEने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. हा निर्णय कधीपासून लागू होईल? तर 1 मे 2026 पासून हा निर्णय लागू होईल. मित्रांनो, ओपेकविषयी सांगायचं झालं, ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज व याची स्थापना 14 सप्टेंबर 1960 रोजी इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया व व्हेनेझुएला या देशांनी केली होती. याचं मुख्यालय कुठे आहे? तर ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथे याचं मुख्यालय आहे. ओपेकचे 12 देश सदस्य आहेत व ओपेक प्लसमध्ये अजून 11 देशांचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 एप्रिल रोजी गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. तर या एक्सप्रेसवेची लांबी किती हेच आपल्याला यात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच या एक्सप्रेसवेची लांबी ही 594 किलोमीटर इतकी आहे. हा एक्सप्रेसवे मेरठला प्रयागराजशी जोडतो. या एक्सप्रेसवेमुळे मेरठ ते प्रयागराज जाण्यासाठी आता फक्त 6 तास लागणार आहेत. याआधी या दोन ठिकाणी जाण्यासाठी जवळपास 12 तास लागत, पण आता या नवीन एक्सप्रेसवेमुळे हे अंतर 6 तासातच पार करता येईल. हा गंगा एक्सप्रेसवे किती जिल्ह्यातून जातो? तर हा गंगा एक्सप्रेसवे 12 जिल्ह्यातून जातो व या एक्सप्रेसवेमध्ये शहाजहानपूर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी 3.5 किलोमीटर लांबीची धावपट्टी देखील तयार करण्यात आली आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. थॉमस आणि उबेर चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? एक्झाममध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारण्यात येतो. तर लक्षात ठेवा, थॉमस अँड उबेर चषक या दोन्ही स्पर्धा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. 2026 मध्ये या स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्यात? तर 2026 मध्ये या स्पर्धेचं आयोजन 24 एप्रिलपासून डेन्मार्कच्या हॉर्सेन्स या शहरात करण्यात आला आहे. मित्रांनो, येथे हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. थॉमस कपमध्ये फक्त पुरुष संघ सहभागी होतात व यंदा या स्पर्धेची ही 34वी आवृत्ती आहे. तर उबेर कप ही महिलांसाठीची स्पर्धा असून यंदा या स्पर्धेची ही 31वी आवृत्ती आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न पहा. आशियाई बीच गेम्समधील कबड्डी स्पर्धेत भारताच्या महिला संघाने कोणते पदक पटकावले? तर आशियाई बीच गेम्समधील कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्ण पदक पटकावलं आहे. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरून या स्पर्धेत हे सुवर्ण पदक पटकावलं. पण मित्रांनो, या स्पर्धेत आपल्या पुरुष कबड्डी संघाला रौप्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे. अंतिम सामन्यात इराणने आपल्या पुरुष संघाला हरवलं व इराणच्या पुरुष संघाने या कबड्डी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. बरं, यंदाच्या आशियाई बीच गेम्स कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्यात? तर याचं आयोजन चीनमध्ये करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्याने एकात्मिक किनारा व्यवस्थापनासाठी सागरी प्रादेशिक योजना सुरू केली? तर एकात्मिक किनारा व्यवस्थापनासाठी ओडिशा या राज्याने आता सागरी प्रादेशिक योजना सुरू केली आहे. मित्रांनो, हा उपक्रम 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारत नॉर्वे एकात्मिक सागरी उपक्रमाचा एक भाग आहे व प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पॉंडिचेरी आणि लक्षद्वीप यांचा समावेश करण्यात आला होता व दुसऱ्या टप्प्यात ही योजना स्वीकारणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे. याचा उद्देश काय? तर ब्लू इकॉनॉमीला प्रोत्साहन देणे आणि सागरी संसाधनाचे शाश्वत व्यवस्थापन करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. ओडिशाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, भारताचा पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनियम नायट्रेट प्रकल्प हा ओडिशा याच राज्यात सुरू करण्यात आला. देशातील पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची निर्मिती सुद्धा ओडिशातच करण्यात येत आहे. दुसऱ्या फिजिकल हेल्थ इंडेक्स अहवालात ओडिशा या राज्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. RBIने देशातील दुसरे सुरक्षित डेटा सेंटर हे ओडिशा याच राज्यात स्थापन केलं व भारतातील पहिल्या FRP ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन देखील ओडिशा याच राज्यात करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने जगातील पहिले विक्रमादित्य वैदिक घड्याळ
काशीला भेट दिली? तर हे जी घड्याळ आहे हे मध्य प्रदेश या राज्यानं भेट दिलं आहे. आणि अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणसी दौऱ्यावर गेले होते. त्या दरम्यान त्यांनी काशी विश्वनाथला देखील भेट दिली व जगातील पहिल्या या विक्रमादित्य वैदिक घड्याळाची पाहणी केली. हे घड्याळ भारतीय वैदिक कालक्रमानुसार आधारित असून या घड्याळात पारंपरिक 24 तासांऐवजी दिवसाला 30 मुहूर्तांमध्ये विभागण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 10व्या राष्ट्रीय आरोग्य शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी 10वी राष्ट्रीय आरोग्य शिखर परिषद आहे याचं आयोजन चंदीगडमध्ये करण्यात आलं. ही परिषद 30 एप्रिलपासून सुरू होत असून याचं उद्घाटन आरोग्यमंत्री JP नड्डा हे करतील. लक्षात ठेवा, यंदाची याची 10वी आवृत्ती आहे. याची पहिली आवृत्ती 2013 मध्ये आयोजित करण्यात आली होती व 2025 मधील याच्या 9व्या आवृत्तीचं आयोजन पुरीमध्ये करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारतीय लष्कराद्वारे प्रगती या सरावाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर हा जो प्रगती सराव आहे याचं आयोजन मेघालय या राज्यात करण्यात येत आहे. मित्रांनो, ही या सरावाची पहिलीच आवृत्ती आहे व या सरावात 11 मित्र देश सहभागी होतील. याचा उद्देश काय? तर लष्करी सहकार्य, समन्वय आणि विश्वास वाढवण्यासाठी या युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय नृत्य दिन आहे हा दरवर्षी 29 एप्रिल रोजी साजरा केला जातो व या दिनाची स्थापना 1982 साली आंतरराष्ट्रीय नाट्य संस्थेद्वारे करण्यात आली. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. 27 एप्रिल रोजी भारताने कोणत्या देशाबरोबर मुक्त व्यापार करार केला? तर भारताने 27 एप्रिल रोजी न्यूझीलंड या देशाबरोबर मुक्त व्यापार करार केला आहे. या करारामुळे आता 100% भारतीय निर्यातीवर न्यूझीलंडमध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही व भारताने देखील न्यूझीलंडच्या 95% निर्यातीवरील शुल्क कमी अथवा रद्द केला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.